नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण दांगटे. मित्रांनो, पवन देशपांडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अंतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या तलाठी भरतीच्या 2 शिफ्ट ज्या आता संपत येत आहेत, म्हणजे तलाठी भरती एंड होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचं जे लक्ष आहे ते आहे मोस्टली आरोग्यसेवक भरती, ग्रामसेवक भरती आणि जे काही इतर काही भरती आहेत तर त्या सगळ्या भागावर आपण फोकस करणार आहोत. त्यामध्येच एक इम्पॉर्टंट पोर्शन मित्रांनो, जे जास्तीत जास्त कॅन्डिडेटचं ज्याकडे लक्ष असेल ते म्हणजे आरोग्यसेवक भरती आणि ग्रामसेवक भरती. ऑलरेडी आरोग्यसेवक भरतीच्या संदर्भामधली बॅच तर आपण तांत्रिक बॅच लवकरच लॉन्च करतोय. 1 ते 2 दिवसामध्येच ही बॅच लॉन्च करत आहोत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जसं आपल्याला माहिती आहे की तांत्रिक भरतीच्या अंतर्गत म्हणजे तांत्रिक हा जो सब्जेक्ट आहे टेक्निकलचा, तो ज्याला जमला समजून घ्या, त्याचा रिझल्ट इथं आला. तर तांत्रिकला खूप जास्त व्हॅल्यू आहे हे तर आपल्याला सांगायची आवश्यकताच नाही, कारण 100 क्वेश्चन्सपैकी जे 40 प्रश्न आहेत ते तांत्रिक भागावरच आहेत. त्यामुळे तो एक आपल्यासाठी गेम चेंजर हा ठरणार आहे. तर त्यासोबतच ग्रामसेवक भरतीची सुद्धा तांत्रिक बॅच आपण लॉन्च करत आहोत लवकरात लवकर. याच्यासोबतच करनिर्धारक आणि प्रशासकीय सेवा संदर्भातली बॅच सुद्धा पवन देशपांडे सर आणि विशाल लोंढे सर हे घेणार आहेत. तर तीही बॅच आपण कंडक्ट लवकरच करणार आहोत. पण मित्रांनो, जे आपण आरोग्यसेवकची बॅच आता सुरू करत आहोत त्यासोबतच असं नाही की फक्त आरोग्यसेवकसाठी हा भाग महत्त्वाचा आहे, पण याच्या सोबतच जे इतर ऑलरेडी भरती चालू आहेत तर त्या सगळ्यांमध्ये कॉमन असा घटक मित्रांनो की ज्याच्यावर मोस्टली किंवा हमखास क्वेश्चन्स येतोय, आणि तो भाग म्हणजे डिसीज, रोग. आणि या भागावर कुठं ना कुठं डायरेक्टली वा इनडायरेक्टली क्वेश्चन्स हे आपल्याला दिसतातच. तर आपण आजपासून एक सिरीज इथून पुढे सुरू करतोय ज्या अंतर्गत आपण डिसीजवर आधारित क्वेश्चन्स घेणार आहेत. आज मी फक्त डिसीजचं सुरुवातीचा भाग, डिसीज म्हणजे नेमकं काय, त्याचे टाइप्स काय आहेत, तर या विषयावर आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. आणि उद्यापासून ऑलरेडी 3 वाजता, रोज 3 वाजता, 3 किंवा 4 वाजता मी यूट्यूब लाईव्ह येणार आहे. आणि या अंतर्गत जे PYQs आणि डिसीज संदर्भात, रोगासंदर्भातले जे काही अतिसंभाव्य प्रश्न आहेत तर त्याविषयीची आपण चर्चा उद्यापासून आपण रेग्युलरली करणार आहोत. तुम्ही सर्वजण लाईव्ह या, डेफिनेटली आपण त्यावर चर्चा करू. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपण त्याला जे काही डिस्क्रिप्शन असेल त्याचं, तर त्याच्यावर आपण खूप जास्त चर्चा सुद्धा करणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण जो भाग पाहणार आहोत मित्रांनो, तो भाग आहे रोग आणि विकारा संदर्भातील माहिती. ठीक आहे. तर रोग आणि विकारा संदर्भामध्ये नेमकं काय आहे तर त्याविषयीची माहिती आपल्याला आजच्या सेशनमध्ये कंडक्ट करायची आहे, किंवा आजच्या सेशनमध्ये आपल्याला ती माहिती घ्यायची आहे. ओके. तर सुरुवात करू आपण रोग आणि विकार. तर सगळ्यात पहिले हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे येतो की व्हॉट इज मीन डिसीज, रोग कशाला म्हणतात मित्रांनो. हे बघा, रोग म्हणजे नेमकं काय तर शारीरिक आणि मानसिक कार्यात बिघाड होण्याची स्थिती. ठीक आहे. जेव्हा एखादा व्यक्ती आहे तर शारीरिक काम, आता जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की डायजेशन, तुम्ही फूड अज्युम करताय, अन्न ग्रहण करताय. फूड अज्युम करण्याच्या प्रक्रिया म्हणजे ही एक शारीरिक क्रिया झाली. या प्रक्रियेमध्ये बिघाड होणे आणि तुमचं जे अन्न पचनाची क्रिया आहे तिच्यामध्ये कुठेतरी अडथळा येणे, म्हणजे अन्न पचन न होणे. या अन्न पचत नाहीये याचा अर्थ काय व्हायला की शारीरिक कामात बिघाड यायलाय. मग समजून घ्या तुम्हाला कुठला ना कुठला रोग झाला. आलं लक्षामध्ये. सेम तसं आहे. तर शारीरिक कामामध्ये कुठं ना कुठं अडथळा येणे, जसं श्वास घेण्याची प्रक्रिया आहे. श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण काय करतो की एअर बॉडीच्या आतमध्ये घेतो आणि नंतर मग जे काही डिऑक्सिजनेटेड जे काही एअर असेल, डिऑक्सिजनेटेड म्हणण्यापेक्षा अशुद्ध हवा आपण जसं आपण म्हणतो जी CO2 युक्त आहे, डिऑक्सिजनेटेड म्हणता येत नाही, ॲक्च्युअली ती डिऑक्सिजनेटेडच असल्यासारखी आहे. पण आपण असं मानू शकतो की जी ऑक्सिजन, कमी ऑक्सिजन युक्त हवा किंवा कार्बन डायऑक्साईड युक्त हवा जी आपण बॉडीच्या बाहेर टाकत असतो. आता काही लोकांना प्रश्न पडेल की बाहेर हवा टाकताना त्यात ऑक्सिजन असतो का. हा बिलकुल मित्रांनो, ऑक्सिजन असतो बरं का त्याच्यामध्ये. आपल्याला असं बिलकुल सांगितलं जातं की CO2 युक्त हवा आहे, पण असं काही नाहीये. कारण आपण जेवढा ऑक्सिजन बॉडीमध्ये कंझ्युम करत असतो त्याच्या फक्त 4% ऑक्सिजन हा हवेतून आपल्या बॉडीमध्ये जात असतो. जो रिमेनिंग ऑक्सिजन आहे तो सुद्धा आपण बाहेर टाकतच असतो. ठीक आहे. तर CO2 सोबत ऑक्सिजन आपण बाहेर टाकत असतो. तर मग या कामामध्ये सुद्धा कुठेतरी बिघाड होणे, ते ही प्रोसेस म्हणजे सुद्धा काय असेल मग मग याचा अर्थ की बाबा तुम्ही हवा आतमध्ये घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी काय करताय, अडथळा येतोय. मग अडथळा येतोय म्हणजे समजून घ्या की तुम्हाला रोग झाला. ठीक आहे. आता एक तुम्ही ठीक आहे, याचा अर्थ शारीरिक कामात अडथळा येणे म्हणजे रोग आहे. पण असं आहे का हो की फक्त शारीरिक कामात अडथळा येणे म्हणजे रोग आहे. नाही. एखादा व्यक्ती आहे मित्रांनो की सगळं व्यवस्थित आहे, सगळं काही क्लिअर आहे, काही अडचण नाहीये बरं का त्याची, सगळे बॉडीची वर्क सगळं क्लिअर चालतात, काहीच अडचण नाही. पण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला दगड मारतोय. जर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला दगड मारत असेल तर मग तुम्ही म्हणाल त्याला यार रोग नाही, त्याला शारीरिक बिघाड नाहीये. हा, पण तो मानसिक त्याच्या कामामध्ये बिघाड येतोय तर त्याला सुद्धा रोग म्हणायचं.
तर शारीरिक किंवा मानसिक कामात बिघाड होण्याची स्थिती म्हणजे काय असतो? रोग असतो. ठीक आहे. आता साधारणतः WHO सांगतो आपल्याला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना आपल्याला सांगते की नुसता रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य नाहीये, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. म्हणजे अकॉर्डिंग टू WHO काय सांगतं की तुम्हाला कुठला रोग नाही याचा अर्थ तुम्ही सगळं तुमचं आरोग्य नीट आहे असं काही होत नाही. हा, शारीरिक कामात, मानसिक कामात किंवा आपण मानू की सामाजिक कामामध्ये कुठंतरी अडथळा येत असेल तर समजून घ्या की तुम्हाला काय झालेलं आहे? डिसीज झालेला आहे. म्हणजेच तुमचा ह्या कामामध्ये अडथळा येत असेल तर डिसीज आहे, अडथळा येत नसेल आणि सगळं काही व्यवस्थित असेल तर तुमचं आरोग्य हे व्यवस्थित आहे असं आपण मानू शकतो. दुसरं, डिसीज हा शब्द कुठून आला मित्रांनो? नॉट ॲट इज पासून. नॉट ॲट इज म्हणजे चांगल्या आरोग्यापासून दूर जाणे. सिंपल आहे. तुम्ही चांगल्या आरोग्यापासून दूर चाललात याचा अर्थ तुम्ही खराब आरोग्याकडे चाललात, म्हणजेच तुम्ही रोगाकडे चाललात. चांगल्या आरोग्यापासून दूर जाणे म्हणजेच रोगाकडे जाणे. या शब्दापासून, नॉट ॲट इज पासून म्हणजेच आरोग्यापासून दूर जाणे, या शब्दापासूनच डिसीज हा वर्ड हा तयार झालेला आहे. ओके. आता दुसरी गोष्ट पहा, बऱ्याचदा आपल्यापैकी काही लोकांना एक प्रश्न पडतो की सर, रोग आणि अस्वास्थ्य असेल, आजारपण, रोग आजारपण हे एकच कन्सेप्ट आहेत का? नाही मित्रांनो. एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं ससर. ससर नावाच्या एका शास्त्रज्ञानं रोग, अस्वास्थ्य आणि आजारपण या तिन्हीमध्ये वेगळेपण केलेलं आहे. त्यानं सांगितलं की रोग वेगळा, अस्वास्थ्य वेगळं, आजारपण वेगळं. आणि याची नावं सुद्धा पहा. रोग म्हणजे डिसीज, अस्वास्थ्य म्हणजे साधारणतः अस्वास्थ्य आपण कशाला म्हणतो की बाबा एखादा व्यक्ती, इलनेस. ठीक आहे. साधारण आजारपण म्हणजे आपण मानू शकतो की इलनेस अशी एक कन्सेप्ट आपल्याला आढळते. नेमकं रोग, अस्वास्थ्य आणि आजारपण यामध्ये एक डिफरन्स आहे असं ससर नावाचा सायंटिस्ट आपल्याला सांगतो. आणि मग तो त्याचा अर्थ काय होतो? जसं आपण म्हणतो की इलनेस, सिकनेस आणि डिसीज हे तीनही डिफरंट कन्सेप्ट आहेत. रोग म्हणजे कसं? डिसीज आहे. किंवा आजारपण म्हणजे, अस्वास्थ्य म्हणजे कसं? इलनेस आहे. किंवा अस्वास्थ्य म्हणजे, आणि आजारपण म्हणजे काय? सिकनेस. तर या तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? जसं रोग म्हणतो आपण, रोग म्हणजे काय? शारीरिक किंवा मानसिक कामामध्ये बिघाड होण्याची स्थिती, जी आपण आता सांगितली. ठीक आहे. मग रोग आणि अस्वास्थ्यामध्ये काय डिफरन्स आहे? हे बघा, अशी एखादी व्यक्ती की ज्याला काहीच झालेलं नाहीये बरं का, मोस्टली तो चांगला असतो, पण त्याची ही आत्मनिष्ठ अशी अवस्था असते की जिच्यामध्ये तिला वाटतं मला काही, माझं बरं नाहीये. ठीक आहे. म्हणजे ही स्वतःला बरं न वाटणारी स्थिती आहे. कोणती? अस्वास्थ्य ही. ठीक आहे. तर ज्या स्थितीमध्ये स्वतःला बरं वाटत नाही असं वाटतं ती म्हणजे अस्वास्थ्य असतं. आणि आजारपण म्हणजे काय? तर तुमच्या सामाजिक, तुमच्यामुळे किंवा एखाद्या पेशंट्समुळे जर सामाजिक किंवा सोशल वर्कमध्ये कुठं जर डिस्टर्बन्स येत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता? आजारपण असं म्हणत असता. म्हणजे आजारपण ही अशी एक कन्सेप्ट आहे ज्या कन्सेप्टमध्ये आपण काय मानत असतो की एखाद्या व्यक्तीला नीट नाहीये असं मानण्याची स्थिती, आणि त्याच्यामुळे सोशल कुठंतरी फरक पडत असेल, तुमच्या कुटुंबावर फरक पडत असेल, तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर तुमच्या आजारामुळे फरक पडत असेल, तुमच्यामुळे फरक पडत असेल, तर समजून घ्या तुम्ही आजारपणामध्ये आहात. ओके. तर हा एक बेसिक फरक आहे. आणि हा जो फरक आहे तो ससर नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने हा फरक आपल्याला सांगितलेला आहे, ससर नावाच्या सायंटिस्टने. ठीक आहे. चला, आता एक महत्वपूर्ण कन्सेप्ट आहे. तसं पूर्वीच्या काळात तर आपण मानायचो की एखाद्या व्यक्तीची शारीरिक किंवा मानसिक स्थिती जर बिघडली तर आपण आपल्यामध्येच काय, तर पृथ्वीवरच्या प्रत्येक ठिकाणी एक कन्सेप्ट मानली जायची की यार, ज्या अर्थी याची स्थिती खराब आहे, मग ती शारीरिक असो का मानसिक असो, मानलं जायचं का हा देवाचा प्रकोप आहे, देवाचा प्रकोप आहे. परंतु एक सायंटिस्ट होता मित्रांनो, लुईस पाश्चर नावाचा. या लुईस पाश्चरनी जंतूंपासून रोगोद्भव नावाची एक थेअरी मांडली. काय थेअरी आहे? जंतूंपासून रोगोद्भव. म्हणजे लुईस पाश्चर असा सांगतो की सोन्या, तो म्हणतो की रोग हा कुठल्या देवाचा किंवा देवीचा प्रकोप नसून तो जंतूंमुळे होणारा घटक आहे. म्हणजे साधारणतः रोग ही कन्सेप्ट कुठून येते? तर जंतूंपासून येते असं सांगण्याचं काम कोणी केलेलं आहे? लुईस पाश्चरनी केलेलं आहे. म्हणजेच जर्म कॉझिंग डिसीजेस असं त्याने सांगितलं. जंतूंपासून रोग होतात असं कोण सांगतो? लुईस पाश्चर. आणि मग हे सिद्ध कोणी केलं? तर रॉबर्ट कॉकनी केलं. रॉबर्ट कॉचनी काय केलं मित्रांनो? तर त्यानं सांगितलं की काळीपुळी नावाचा जो रोग आहे ना, तो जीवाणूमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो, हे सांगण्याचं काम त्यानं केलं. म्हणजे हे त्यानं सिद्ध केलं. जे लुईस पाश्चर म्हणतोय ते सिद्ध करण्याचं काम कोण करतं? रॉबर्ट कॉच करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रोगकारक, पोषिता आणि वातावरण या तिघांना आपण रोगविषयक ट्रिक म्हणतो. ठीक आहे. याला आपण म्हणतो डिसीज ट्रायंगल. डिसीज ट्रायंगल मध्ये कोण कोण असतं? रोगकारक. रोगकारक म्हणजे काय? मग जीवाणू, विषाणू ज्याच्यामुळे तुम्हाला रोग होतो तो. ठीक आहे. पोषिता. पोषिता म्हणजे कोण? आपण. ज्याला रोग होतो तो. ज्याच्यामुळे रोग होतो तो रोगकारक. ज्याला रोग होतो तो पोषिता. आणि
या रोगकारक आणि पोषिता या दोघांची भेट कोण घडून आणतं मित्रांनो? वातावरण, एन्व्हायरमेंट. ठीक आहे ना. या जर रोगकारकाला पोषितापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याचं काम पोहोचवण्याचं मीडियम कोण आहे? ऍटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे. म्हणून या तिघांना आपण डिसीज ट्रायंगल असं म्हणतो, डिसीजशी संबंधित असणारं त्रिक असं मानत असतो. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. नंतर रोगाचे प्रकार किती आहेत मित्रांनो? बघा, रोगाचे तसे अलग अलग प्रकार केले जातात, असं फिक्स नाहीये रोगाचे टाइप्स. तर डिफरंट ऑफ टाइप्स आहेत रोगाचे, आणि ते डिफरंट ऑफ बेसवर आहेत. ठीक आहे, वेगवेगळे रोगाचे प्रकार वेगवेगळ्या आधारावर असतात, बेसवर असतात. जसं कालावधीनुसार रोगाचे प्रकार बघितले तर तुम्ही तीव्र रोग असतात पहा, ज्याला अॅक्यूट डिसीज म्हणतो. अॅक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग. साधारणतः लक्षात ठेवा, ज्या रोगांचा कालावधी कमी असतो, म्हणजे येतात बिचारे, काही दिवस तुमच्यामध्ये राहणार आणि मग जाणार, आहे का नाही, तर जास्त काळ ते रोग राहत नाहीत. उगी थोड्या वेळासाठी तो एक पाहुणे म्हणून आलेले असतात, काही दिवस तुमच्या शरीरात तुम्हाला हा रोग होतो आणि आपोआप कमी होतो. असे जे रोग असतात यांना आपण तीव्र रोग म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या रोगाचा कालावधी हा खूप कमी काळासाठीचा असतो, दे आर कॉल्ड ॲक्यूट डिसीज. तुम्ही त्यांना तीव्र रोग म्हणता. शॉर्ट टर्म असतात, आहे का नाही, ज्यांचा टाइम ड्युरेशन जे असतं ते शॉर्ट टर्म असतं. उदाहरणार्थ सर्दी येते बिचारी, 4-8 दिवस राहते, निघून जाते. थांबते का जास्त काळ? नाही थांबत. जास्त काळ थांबत असतील तर समजून घ्या की मग सर्दी हा नुसती सर्दी नाहीये, काहीतरी मोठं जास्त झालंय. ताप आहे, नॉर्मल फिवर असेल तर आपल्याला माहिती काही दिवस राहतो, ऑटोमॅटिकली कमी होतो, किंवा थोड्याशा ट्रीटमेंटने तो कमी होतो. हेडॅक आहे पहा, हेडॅक सुद्धा थोड्या वेळासाठी आहे, बिलकुल थोड्या वेळासाठी हा झालेला रोग असतो. कांजिनिया असेल, गोवर असेल, हे जे डिसीज आहेत मित्रांनो, हे शॉर्ट टर्म डिसीज मध्ये येतात, कारण हे एकदा होतात. जसं लहान लेकराला तुम्ही गोवर पाहिलं असेल, 2-4 दिवस तो राहणार, ऑटोमॅटिकली 2-4 दिवसामध्ये त्या लहान लेकराच्या, मुलाच्या अंगामध्ये रोगप्रतिकार क्षमता निर्माण होते त्या रोगाविरुद्ध, आणि ऑटोमॅटिकली तो रोग कमी होऊन जात असतो. तर साधारणतः द डिसीजेस which have a very short time period, short term period, they are called as the acute disease. तर तुम्ही त्यांना acute disease म्हणता. ओके, हे लक्षात ठेवायचं. दुसरा आहे जुनाट रोग. जुनाट रोगाला म्हणतात क्रॉनिक डिसीज. पहा, काय म्हणायचं? क्रॉनिक डिसीज. ज्या रोगांचा कालावधी जास्त काळाचा असतो, हे अॅक्यूटच्या अपोजिट असतात. ज्या रोगाचा कालावधी जास्त काळाचा असतो त्याला आपण म्हणायचं जुनाट रोग. म्हणजे लॉंग टर्म डिसीजेस असतात मित्रांनो, हे थोड्या वेळासाठी नसतात, एकदा आले तर ते लवकर जाणार नाहीत. ठीक आहे, बराच काळ आपल्या बॉडीमध्ये राहतात. जसं डायबिटीज, एकदा जर हा तर पठ्ठ्या असा आहे ना, हा डायबिटीज एकदा जर चिटकला आपल्या अंगाला किंवा आपल्या अंगात आला ना बेटा, तर हा मरेपर्यंत पाठ नाही सोडणार, एवढा डेंजर आहे हा. तर जास्त काळासाठीचा रोग आहे. जसं क्षयरोग आपण मानू शकतो, ज्याला आपण टीबी असं म्हणतो. हा एकदा आला तर बराच काळ राहतो आपल्या बॉडीमध्ये. किंवा लेप्रसी घ्या, कुष्ठरोग आपण ज्याला आपण म्हणतो, तर लेप्रसी पण तसाच आहे. कॅन्सर हे तर सांगायचं कामच नाही, एकदा चिटकला तर शेवटपर्यंत सोबतच राहणारा रोग आहे. तर हे जे रोग असतात यांचा कालावधी कसा असतो? जास्त असतो. मग ज्या रोगाचा कालावधी जास्त असतो त्याला जुनाट रोग किंवा क्रॉनिक डिसीज म्हणायचं. आता आपण बघू रोग कारकावरून रोगाचे प्रकार, रोग कारणांवरून. ठीक आहे, तर रोग कारणांवरून रोगाचे 2 प्रकार असतात मित्रांनो. एक जन्मजात रोग, कॉन्जेशनियल डिसीजेस ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरे असतात उपार्जित रोग, जे ॲक्वायर्ड डिसीज नावाने ओळखले जातात. आता बघा, जन्मजात रोग हे सांगायचं कामच नाहीये, किंवा जन्मजात रोग म्हणजे नेमके काय असतात. तर जे रोग जन्मासोबत व्यक्तीला निर्माण झालेले असतात त्यांना जन्मजात रोग म्हणायचं. यामध्ये त्या व्यक्तीचा काही दोष नसतो. ठीक आहे, ते ॲट द टाइम ऑफ बॉर्न, ठीक आहे, ज्यावेळेस तुमचा जन्म होत असतो त्यावेळेसच हे रोग आपल्यासोबत असतात. ठीक आहे, जन्मजात रोगांमध्ये दुसरी गोष्ट असते की याच्यामध्ये शरीराच्या रचनेमध्ये किंवा शरीराच्या कामामध्ये कुठंतरी बिघाड येत असतो, कुठेतरी व्याधी झालेली असते, अशा टाईपचे हे जन्मजात रोग असतात. मोस्टली हे रोग अनुवंशिक असतात मित्रांनो, हेरिडिटरी असतात. तुमच्या मम्मी पप्पाकडनं तुम्हाला गिफ्ट मिळालेलं असतं हे रोग. ठीक आहे, तर अनुवंशिक रोग असतात. किंवा साधारणतः काय होत असतं की आईच्या किंवा गर्भधारणेच्या वेळी, त्यावेळी किंवा गर्भामध्ये असताना आईला जर काय झालेलं असेल, तुम्ही गर्भामध्ये असताना जर आईला पोषद्रव्याचा काही अभाव झाला तरी हे रोग आपल्याला होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे सहसा या रोगाचं संक्रमण हे गर्भावस्थेत झालेलं असतं. मग अशा रोगाला काय म्हणायचं? जन्मजात रोग असं म्हटलं जात असतं. ठीक आहे, तर मग एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, जसं उदाहरणामध्ये तुम्ही पाहाल तर हेअर लिप्स, तर कापलेले जे आपले ओठ असतात, काही काही लेकरांमध्ये तुम्ही पाहता ज्यांचे ओठ हे दुभंगलेले असतात, कापलेले असतात, तर हा त्यातलाच रोग आहे जन्मजात रोगाला. ठीक आहे, जे किंवा एरिथ्रोप्लास्टोसिस ज्याला आपण म्हणतो, किंवा टाळूखंड म्हणा,
ठीक आहे, क्लेफ्ट पॅलेट ज्याला आपण म्हणतो, किंवा मंगोलता आहे पा, ज्याला मंगोलिझम म्हणतात. ते लहान लेकरं तुम्ही काही काही पाहत असाल पा, खूप बारीक बारीक लेकरं, त्यांची हाईट वाढत नाही, डोकं असं खूप मोठं असतं, ते जे त्यांचे जे केस असतात ते खूप असे स्ट्रेट असतात, विरळ आणि खूप बारीक केस असतात आणि ते स्ट्रेट असतात. प्लस चेहरा नेहमी उघडा असतो, दात वेडी वाकडी झालेली, हे जे मंगोलिझम आहे ना, तर त्या डिसीजमध्ये हा रोग आपल्याला दिसून येत असतो. ओके, तर जन्मजात रोग म्हणजे लक्षात आलं, जन्मासोबतच हे होणारे रोग आहेत. आता आपण बघू उपार्जित रोग. उपार्जित रोगाला ॲक्वायर्ड डिसीज म्हणतात मित्रांनो, आणि हे रोग जन्माच्या नंतर इंडिव्हिज्युअल व्यक्तीला होणारे रोग असतात. ठीक आहे, तर नेमके हे उपार्जित रोग आहेत, ते बाळाच्या जन्मानंतर झालेले रोग असतात. या रोगांना उपार्जित रोग म्हणायचं. हे यांचा आणि अनुवंशिक रोगाचा काही संबंध नसतो. दुसरी गोष्ट, उपार्जित रोग वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतात, जसं इन्फेक्शन, संक्रमण झालेलं आहे कशाचं, काही लेकरं इन्फेक्ट झालेलं आहे, किंवा ज्याला आपण डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशन, पोषद्रव्याचा अभाव म्हणू शकतो. ठीक आहे, तर लहान लेकरं आहेत तर त्यांना खायला व्यवस्थित नाही मिळालं असेल आणि मग न्यूट्रिशन्स त्यांच्या बॉडीला कमी पडली तर हे डिसीज होत असतो. किंवा बिलकुल जखमा होणे असेल, ॲक्सिडेंट असेल, तर असे जे डिसीजेस असतात मित्रांनो, हे उपार्जित टाईपमध्ये येतात, म्हणजेच ॲक्वायर डिसीजमध्ये हे रोग येत असतात. आणि लक्षामध्ये, उपार्जित रोगाचे तुम्ही पाहाल तर दोन प्रकार पडतात मित्रांनो, एक संक्रामक रोग आणि दुसरे असंक्रामक रोग. होणाऱ्या रोगाचे दोन प्रकार आहेत, इन्फेक्टेड अँड नॉन इन्फेक्टेड. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवायचं. मग आता हे संक्रामक जे रोग असतात मित्रांनो, ते कसे असतात पहिले बघा. आता नॉन इन्फेक्टेड, नॉन इन्फेक्टियस डिसीज. नॉन इन्फेक्टियस डिसीज मध्ये तुम्ही काय पाहता, जे रोग रोगजंतूमुळे होत नाहीत, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. रोगजंतू हे रोग तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत नाहीत, जे रोग तुमच्या शारीरिक कारणांमुळे होतात. ठीक आहे, तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे होतात, अशांना आपण असंक्रामक रोग म्हणतो. म्हणजे या रोगाचा रोगजंतूशी काही संबंध नसतो. जसं कॅन्सर, कॅन्सर हा शारीरिक कारणामुळे होतो, व्यसन जास्तीचं झालं असेल, ठीक आहे, तंबाखू सेवन असेल, किंवा धूम्रपान करणं असेल, किंवा केमिकल्स असतील, डिफरंट ऑफ केमिकल फॅक्टर्स आहेत जे तुमच्या बॉडीमध्ये इन्क्रीज झाले का कॅन्सर होऊ शकतो. या म्हणजे रोगजंतूमुळे होता का, नाही. किंवा रातांधळेपणा आहे पा, ए विटॅमिनची कमतरता पडली म्हणून रातांधळेपणा झाला. रातांधळेपणा एखादा जंतू तुमच्या शरीरात गेल्याने झाला का, नाही झाला. ठीक आहे, तर असे आहेत. किंवा मधुमेह असेल, डायबिटीज. लक्षामध्ये, डायबिटीज हा कोणत्या जंतूमुळे होतो का मित्रांनो, नाही होत. तर हे एक लक्षात ठेवायचं, की असे रोग असतात ज्यांचा जंतूमुळे होत नाहीत, इतर कारणामुळे होतात, त्यांना आपण म्हणतो असंक्रामक रोग असं म्हणतो. आणि याच्या अपोजिट जे रोग असतात त्यांना आपण संक्रामक रोग असं म्हणत असतो. जे संक्रामक रोग असतात ते रोगजंतूमुळे होतात. कशामुळे होतात, रोगजंतूमुळे होतात, त्यांना आपण संक्रामक रोग असं म्हणत असतो. संक्रामक रोगाचा काय होतो, प्रसार होतो आणि ते व्यक्ती व्यक्तीमध्ये पसरत जातात. हे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, असंक्रामक रोग हे व्यक्ती व्यक्ती पसरत नाहीत. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालाय म्हणून त्याच्या बाजूला थांबणारा किंवा राहणारा, त्याच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीला कॅन्सर नाही होणार. एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झाला म्हणजे त्याच्या बाजूला राहणाऱ्याला डायबिटीज नाही होणार, कारण तो असंक्रामक रोग आहेत. ते हे रोग मात्र असे असतात की ते व्यक्तिपरत्वे बदलत जातात, म्हणजे व्यक्तिपरत्वे स्प्रेड होतात, पसरत जातात. लक्षामध्ये, का, कारण रोगी व्यक्तीकडून हवा, पाणी, अन्न किंवा इतर अनेक मार्गाने हे रोग काय होत असतात, इतर अनेक मार्गाने ह्या रोगाचा प्रसार हा निरोगी व्यक्तीकडे होत असतो. म्हणजे रोगीकडून निरोगीकडे हे पसरणारे रोग आहेत. ठीक आहे, मग ह्या रोगांना आपण म्हणतो संक्रामक रोग. ठीक आहे, संक्रामक रोगाचे परत दोन टाइप्स आहेत मित्रांनो, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग. संक्रामक रोगाचे परत दोन प्रकार आहेत. ओके, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य. असंसर्गजन्य हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. ठीक आहे, तुम्ही एक नीट बघत असाल मित्रांनो, ऑलरेडी आपल्याला हे सांगितलेलं आहे आरोग्य सेवक भरतीसाठी की हे डिसीज आम्ही विचारू, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल. तर आपण हे नॉन कम्युनिकेबल डिसीज समजून घेऊ, असंसर्गजन्य, असंक्रामक. तर आता याच्यामध्ये तुम्ही नीट बघाल, जे रोग रोगजंतूमुळे होतात परंतु रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे पसरत नाहीत. बघा, असे रोग जे व्हायलेत रोगजंतूमुळे परंतु ते रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीने कुठल्याही मार्गाने पसरत नाहीत. रोगजंतूमुळे होतात पण पसरत नाहीत, असे जे रोग आहेत ना, जसं आता उदाहरणार्थ धनुर्वात. धनुर्वात आपल्याला माहिती आहे, टिटॅनस याला ऍक्च्युअली म्हणतो आपण. आणि आपल्याला माहिती आहे की टिटॅनी नावाच्या एका पॅथोजनमुळे हा डिसीज स्प्रेड होत असतो. पण हा एखाद्याला धनुर्वात झाला म्हणजे लगेचच त्याच्यामुळे दुसऱ्याला धनुर्वात होईल असं काही नाहीये. किंवा विषबाधा. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की क्लॉस्ट्रिडियम जातीचे जे काही जीवाणू आहेत ते फूड पॉयझनिंगसाठी खूप मेजर फॅक्टर्स आहेत हे फूड पॉयझनिंग घडून आणण्यामध्ये. तर मग ही जी रोग आहेत, विषबाधा,
पण एखाद्याला झाली म्हणजे त्या विषबाधा झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या एका निरोगी व्यक्तीला विषबाधा होईलच का? नाही होणार मित्रांनो. म्हणून या रोगांना आपण असंसर्गजन्य रोग असं म्हणत असतो. ओके. आणि या उलट आता संसर्गजन्य रोग म्हणजे काय? हे झाले तुमचे कम्युनिकेबल डिसीजेस. बघा, जे रोग रोगजंतूमुळे होतात आणि रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पसरतात, अशांना म्हणायचं संसर्गजन्य रोग. जसं आता आपण सांगितलं उदाहरणामध्ये कोविड आहे पा, कोविड-19 आपल्याला माहिती आहे की संसर्गजन्य आहे. कसं काय? कारण एका व्यक्तीकडून तो दुसऱ्या व्यक्तीकडे पसरायला आहे. एक तर कोविड-19 हा कशामुळे होतोय? कोरोना व्हायरसमुळे होतोय. कोरोना व्हायरसमुळे होऊन तो कोरोना व्हायरस किंवा तो कोविड-19 काय होतोय? एका निरोगी व्यक्तीकडून रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे पसरतोय. म्हणजे हा रोग कसा झाला? तुमचा संसर्गजन्य रोग हा झालेला आहे. ओके. तर हे लक्षात ठेवायचं. म्हणजे संसर्गजन्य रोग प्रत्यक्ष पसरतात का अप्रत्यक्ष पसरतात, यावरून याचे परत दोन प्रकार आहेत पहा मित्रांनो. एक आहे कॉन्टॅक्जियस डिसीजेस आणि दुसरे आहेत नॉन कॉन्टॅक्जियस डिसीजेस. ठीक आहे. संपर्कजन्य आणि असंपर्कजन्य रोग. बघा, रोगाचे कितीतरी प्रकार तुम्हाला दिसत आहेत. एवढे प्रकार तर आपल्याला माहिती पण नव्हते अगोदर, है का नाही? एवढे जास्तीचे प्रकार आहेत. तर आता हे संपर्कजन्य जे रोग आहेत, कॉन्टॅक्जियस डिसीजेस, हे जे रोग आहेत मित्रांनो, जे रोग हवा किंवा स्पर्शाद्वारे प्रत्यक्ष रोगीकडून निरोगी व्यक्तीकडे पसरतात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला रोग झाला तर त्याच्या जवळ तुम्ही थांबल्याने किंवा त्याच्या डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे जे रोग होतात ते तुमचे संपर्कजन्य रोग झाले. लक्षामध्ये. आणि जे संपर्कजन्य रोग आहेत मित्रांनो, ते लैंगिक आजार सुद्धा असू शकतात. STD डिसीजचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो, ज्याला आपण सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असं म्हणत असतो. मोस्टली याच्यामध्ये जसं इन्फ्लुएन्झा नावाचा डिसीज असेल तो आपल्याला याच्यामध्ये आढळून येतो किंवा तो याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. इबोला आहे, सार्स आहे, एड्स आहे. तुम्ही नीट बघाल तर संपर्कजन्य रोगामध्ये ह्या रोगाचा कॉन्टॅक्ट हा होत असतो. जर तुम्ही रोगी व्यक्तीच्या सरळ कॉन्टॅक्टमध्ये आलात तर हा डिसीज तुम्हाला होऊन जातो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. असंपर्कजन्य रोग म्हणजे नॉन कॉन्टॅक्जियस डिसीज असतात मित्रांनो. हे रोग रोगजंतूमुळे होतात पण संपर्काद्वारे पसरत नाहीत. रोगी व्यक्तीला तुम्ही कॉन्टॅक्टला टच केलं तर तुम्हाला हा रोग होत नाही, कारण त्या व्यक्तीला झालेला रोग हा रोगजंतूमुळे झालाय, परंतु तो रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीला डायरेक्टली संपर्काद्वारे पसरत नाही. हा, पण तो दुसऱ्या मीडियम, तुम्हाला डायरेक्टली नाही, स्पर्शाद्वारे पसरला तर मग कसा पसरतो? जसं मॉस्किटो असेल, डास किंवा इतर प्राण्यांच्या माध्यमातून तो पसरू शकतो. ठीक आहे. तर असे जे रोग असतात त्यांना आपण असंपर्कजन्य रोग असं म्हणत असतो. असे डास असेल, कुत्रा असेल किंवा इतर जे प्राणी आहेत यांच्या बाईट्सने किंवा यांच्या चावण्यामुळे हे रोग पसरतात. फॉर एक्झाम्पल मलेरिया आपण बघू शकतो, अॅनाफिलस डासाच्या मादीच्यामुळे हा स्प्रेड होत असतो. डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, एडिस इजिप्टी किंवा क्युलेक्सनी हा स्प्रेड होत असतो. रेबीज घ्या, कुत्र्याच्या, ठीक आहे, जे काही इन्फेक्टियस एक डॉग्स आहे तर डॉग्स बाईटमुळे हा डिसीज हा स्प्रेड होत असतो. एकंदरीत तुम्ही पाहाल तर असंपर्कजन्य रोग जे असतात मित्रांनो, ते रोग होतात त्या व्यक्तीला रोगजंतूमुळे, पण त्या व्यक्तीच्या डायरेक्टली स्पर्शामुळे ते रोग काय होत नाहीत, पसरत नाहीत. म्हणून या रोगाला आपण असंपर्कजन्य रोग असं म्हणत असतो. ओके. आता हे झाले अलग अलग म्हणजे स्प्रेड कसे होतात त्यानुसार. आता बघा, एकाच वेळी किती लोकांना रोग होतो यानुसार सुद्धा म्हणजे स्प्रेड होण्याच्या प्रक्रियेत सुद्धा रोगाचे प्रकार पडतात. म्हणजे व्याप्तीनुसार रोगाचे प्रकार. बघा कितीतरी टाइप्स आहेत रोगांचे मित्रांनो. ठीक आहे ना. व्याप्तीनुसार रोगाचे प्रकार. यातला पहिला प्रकार आहे साथीचे रोग. ठीक आहे. साथीचे रोग म्हणजे तुमच्या साथी, म्हणजे याचा अर्थ बायको किंवा नवरा असा तो साथी नाहीये. साथीचे रोगला आपण म्हणतो एपिडेमिक डिसीजेस. ठीक आहे. एकाच वेळी एकाच ठिकाणी अनेक लोकांना जर एकच रोग होत असेल तर समजून घ्या त्या रोगाची साथ आलेली आहे. ठीक आहे. बघा, एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि अनेक लोकांना जर एखादा रोग होत असेल तर त्या रोगाला आपण साथीचा रोग म्हणायचं. ठीक आहे. जसं आपण इतिहासामध्ये खूपदा वाचलंय पहा मित्रांनो. ठीक आहे. कॉलेराची साथ आली, प्लेगची साथ आली सेम टाइम मध्ये. का? कारण एकाच वेळी एकाच ठिकाणी अनेकांना तो डिसीज व्हायलाय, म्हणून आपण त्यांना हे रोग म्हणतो असतो. हे रोगाचं वैशिष्ट्य काय होतं तर हे रोग एकतर रोगजंतूमुळे होतात. ठीक आहे. हवा असेल, पाणी असेल किंवा वातावरणातील विशिष्ट बदलामुळे हे एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग होत असतात. ठीक आहे. होतात कोणामुळे? जंतूमुळे, हे तर फिक्स आहे.
प्लस पसरतात कसे, हवा पाणी किंवा वातावरणाद्वारे हे पसरत असतात. ओके. उदाहरणामध्ये कॉलरा. कॉलरा म्हणजे पटकी, हे नाव आपण ऐकलं मित्रांनो अगोदर. जसं आता तुम्ही इतिहासामध्ये कुठेतरी शिकला असाल पा की पहिलं खरं तर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन पुण्याला व्हायला पाहिजे होतं 1885 मध्ये, पण पुण्यात कॉलराची साथ आली आणि मग ते अधिवेशन पुण्याच्या ऐवजी मुंबईत आहे का नाही तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये झालं. तर कॉलरा हा साथीचा रोग आहे. चिकनगुनिया असेल, मागं आपण हे तुम्ही प्रत्येकाने अनुभवलंय पा, काही वर्षाच्या खाली चिकनगुनियाची साथ आली होती, सगळे पठ्ठे दवाखान्यामध्ये ऍडमिट. किंवा टायफॉइडची पण साथ येते मित्रांनो, प्लेगची पण साथ आलेली आहे इतिहासामध्ये. हे सगळे जे रोग आहेत ते म्हणजे साथीचे रोग आहेत. आणि लक्षामध्ये दुसरे असतात प्रदेशनिष्ठ रोग. हा, प्रदेशनिष्ठ रोगला आपण म्हणतो एंडेमिक डिसीजेस. एंडेमिक डिसीजेस म्हणजे काय बघा, जे रोग एका विशिष्ट प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात. असं नाही की फक्त तिथंच आढळतात, तसे दुसरीकडे आढळतात, पण एखादा रोग एखाद्या विशिष्ट प्रदेशात जास्त प्रमाणामध्ये आढळतो तर त्याला आपण म्हणतो प्रदेशनिष्ठ रोग. लक्षामध्ये तर ह्या रोगांना म्हणायचं, जसं गलगंड नावाचा डिसीज आहे. गलगंड तुम्ही पाहाल तर युपी आणि बिहारमध्ये हा थोडा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येतो. कशामध्ये दिसतो? युपी आणि बिहारमध्ये हा रोग जास्त दिसून येतो. ठीक आहे. तर कारण ग्वायटर जे तुम्ही पाहाल, ग्वायटर, तर ग्वायटरच्या बाबतीमध्ये तुम्हाला कळत असेल गलगंड हा कशामुळे होतो मित्रांनो? आयोडीनच्या अभावामुळे होतो. आयोडीनचा अभाव झाला की हा डिसीज आपल्याला दिसून येतो. आयोडीन तुम्हाला कुठून मिळतं? मिठातून मिळतं किंवा समुद्री पदार्थातून मिळतं. मग काय होतं मित्रांनो की जसं जसं तुम्ही समुद्र किनाऱ्यापासून दूर दूर जाल तसं तसं जमिनीतील आयोडीनची मात्रा कमी होते आणि मग अशा वनस्पतीमध्ये आयोडीन नसतं. परिणाम जसं तर तुम्ही युपी बिहार पाहाल तर समुद्र किनाऱ्यापासून थोडा दूरचा भाग आहे भारताचा, उत्तर भागामध्ये. परिणाम काय होतो की समुद्र किनाऱ्यापासून तुम्ही दूर गेल्यामुळे तिथल्या जमिनीमध्ये आयोडीनची मात्रा राहत नाही आणि मग तिथं कितीही तुम्ही वनस्पती किंवा आहार घेत असलात तरी तो डिसीज आपल्याला म्हणजे त्यामध्ये आपल्याला आयोडीन मिळत नाही. परिणाम तर तुम्ही ग्वायटर पाहाल तर युपी आणि बिहारच्या भागामध्ये हा डिसीज जास्त आढळतो. म्हणजे असं नाही की तो दुसरीकडे आढळत नाही, दुसरीकडे आढळतो, पण इथंच सर्वात जास्त पेशंट तुम्हाला भेटतील, म्हणून हा प्रदेशनिष्ठ रोग आहे. सेम तुम्ही पाहाल तर हत्तीपाय रोग असेल. हत्तीपाय रोग तुम्हाला केरळमध्ये खूप जास्त आढळतो मित्रांनो. ठीक आहे. हत्तीपायमध्ये तुम्ही केरळमध्ये पाहत असाल एलापुझा नावाचा एक जिल्हा आहे, एर्नाकुलम नावाचा एक जिल्हा आहे, एर्नाकुलम. त्यासोबतच एलापुझा, एर्नाकुलम ह्यासारखे जे डिस्ट्रिक्ट आपल्याला आढळतात, एटापल्ली आहे, यासारख्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हा हत्तीपाय रोग म्हणजे फायलेरियासिस हा जास्त प्रमाणामध्ये आढळतो. याचं कारण काय मित्रांनो? कारण केरळचं जे ॲटमॉस्फिअर आहे या डिस्ट्रिक्टचं, हे ॲटमॉस्फिअर आपल्याला माहिती असेल की डासांच्या वाढीसाठी अतिशय योग्य आहे. परिणामतः तिथं डासांची खूप जास्त वाढ होते, डासांचं खूप जास्त संवर्धन होतं. या सगळ्याचा परिणाम हा रोग आपल्याला दिसून येत असतो. कळलं आता? तर हे जे रोग असतात एंडेमिक डिसीजेस, आपण सांगतो की ते रोग आपल्याला एका विशिष्ट प्रदेशात जास्त प्रमाणामध्ये आढळून येत असतात. ओके, हे एक लक्षात ठेवा. आता आणखी एक रोग आहेत पा, ही चर्चा बघा. तिसरा टाईप जो आहे या रोगांमधला तो आहे सार्वदेशिक रोग. याला म्हणतात पॅन्डेमिक डिसीजेस. पॅन्डेमिकचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय मित्रांनो? ही चर्चा आपण कोरोनाच्या काळामध्ये खूप ऐकली होती पा की कोरोना हा एक पेंडेमिक आहे, कोरोना एक पेंडेमिक आहे. कोरोना हा पेंडेमिक आहे. असे रोग जे संपूर्ण जगभर पसरलेले आहेत त्यांना म्हणायचं सार्वदेशिक रोग. ठीक आहे, जगभर पसरलेला आहे. कोरोना मध्यंतरी पहा संपूर्ण जगभर स्प्रेड झाला म्हणून कोरोनाला तुम्ही पॅन्डेमिक म्हटलं. ठीक आहे. तर जे रोग संपूर्ण जगभर पसरलेले असतात त्यांना सार्वदेशीय रोग असे म्हणतात. आणि हे रोग दोन्ही असतात, संसर्गजन्य असू शकतात, असंसर्गजन्य असू शकतात. उदाहरणामध्ये एड्स हा पेंडेमिक आहे, तो संपूर्ण जगात स्प्रेड झालेला आहे. कॅन्सर पेंडेमिक मध्ये येतो, टायफॉइड पेंडेमिक मध्ये येतो, पोलिओ पेंडेमिक मध्ये येतो, कोविड-19 ठीक आहे हा सुद्धा पेंडेमिक मध्ये येतो. एकंदरीत तुम्ही पाहिलात तर हे सगळेच्या सगळे जे रोग आहेत ते या टाईप मध्ये आपल्याला दिसून येतात मित्रांनो. ठीक आहे. तर मग सार्वदेशीय रोग म्हटलं, एंडेमिक, एपिडेमिक आणि पॅन्डेमिक असे 3 टाईपचे रोग आपल्याला माहिती असलेच पाहिजे. ठीक आहे, ते हे लक्षात ठेवा. आता आपण पाहू मित्रांनो रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगांचे प्रकार. आणखी परत प्रकार आहेत पहा. मग विचार करा सोने हो, अभ्यास करताना किती व्यवस्थित आणि डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल तुम्हाला. किती टाईप मध्ये वरून वरून अभ्यास करून जाऊन एक्झामला जाण्यात कुठलाही मतलब नाही डिटेलमध्ये. कारण 1 मार्काची किंमत कोणाला माहिती आहे? ज्याचा रिझल्ट 1 मार्काने गेलाय त्यालाच माहिती आहे. तुम्हाला मला 1 मार्काची किंमत माहिती राहणार नाही.
ठीक आहे, आणि त्या 1 मार्कासाठी तुम्हाला इतरांच्या हजारो पोरांच्या पुढचा अभ्यास करावा लागेल, मायन्यूट अभ्यास करावा लागेल, कन्सेप्टिव्ह अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, तर त्या एका मार्कासाठी हे सगळे भानगडी आहेत. आपल्याला रोग म्हटलं की बस एखादा रोग घेतला आणि त्याचा अभ्यास केला एवढंच असं वाटतं. नाही सोन्या, एवढे प्रकार आहेत. आतापर्यंत आपण 10 ते 12 प्रकार पाहिलेत रोगाचे. तर विचार करा एवढे टाईपचे रोग आहेत. आता पाहू आपण अकॉर्डिंग टू पॅथोजन. ठीक आहे, टाइप ऑफ डिसीजेस अकॉर्डिंग टू पॅथोजन. रोग जंतूनुसार रोगाचे प्रकार, आणि त्याच्यापैकी मोस्टली रोग आहेत पहा विषाणूजन्य, याला आपण व्हायरल डिसीजेस म्हणतो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे हा भाग आपण ऑलरेडी लेक्चर्स मध्ये घेणार आहोत. जीवाणू काय आहेत, विषाणू काय आहेत, आदिजीव काय, सगळ्यांच्या विषयी म्हणजे पॅथोजन विषयीचा अभ्यास आपण नंतर करणारच आहोत. विषाणूजन्य रोगांमध्ये जे रोग विषाणूपासून होतात, व्हायरसेस पासून होतात, त्यांना विषाणूजन्य रोग म्हणायचं. उदाहरणामध्ये पोलिओ असेल, रेबीज असेल, गोवर असेल, गालफुगी असेल, चिकनगुनिया असेल, हिपॅटायटिस असेल, देवीचा रोग असेल, कांजिनिया आहे, स्वाईन फ्लू आहे, इबोला, एड्स, इन्फ्लुएन्झा, मेनिंजायटिस किंवा पीत ज्वर, विशेषतः सर्दी, हे सगळेच्या सगळे रोग सोन्या व्हायरसमुळे होतात, विषाणूमुळे होतात, म्हणून यांना विषाणूजन्य रोग असं म्हटलं जातं. दुसरे येतं जीवाणूजन्य रोग. हे आहेत बॅक्टेरियल डिसीजेस. जीवाणूपासून जे रोग स्प्रेड होतात त्यांना आपण म्हणतो. मोस्टली याच्यामध्ये रोगाची नावं लक्षात ठेवा मित्रांनो. टायफॉइड आहे, कुष्ठरोग आहे. कारण सरळ सेवेमध्ये असा प्रश्न तुम्हाला एखाद्या दिवशी येऊ शकतो की खालीलपैकी कोणता रोग हा जीवाणूजन्य आहे किंवा कोणता रोग हा विषाणूजन्य आहे. हा प्रश्न आतापर्यंत सहसा आलेले आहेत असे क्वेश्चन्स. तर लक्षात ठेवा, टायफॉइड, कुष्ठरोग, प्लेग, कॉलरा, धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, क्षयरोग, सिफिलिस किंवा गोनोरियासारखे सुद्धा रोग आपल्याला यामध्ये दिसून येतात, आणि हे सगळेच्या सगळे जीवाणूजन्य रोग आहेत. आदिजीवजन्य म्हणजे काय? द डिसीजेस विच कॉज्ड बाय प्रोटोझोआज, ज्याला आपण प्रोटोझोन डिसीजेस म्हणतो. तर हे प्रोटोझोन डिसीजेस कोणकोणते असतात? जसे हिवताप. अॅनाफिलस डासाची मादी आहे पा, ती कोणाला स्प्रेड करते सोन्या? अॅनाफिलस डासाची मादी. तर ती जरी हा मोड ऑफ इन्फेक्शन अॅनाफिलस डासाची मादी असली तरी लक्षात ठेवा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मुळे हा डिसीज होत असतो. आणि हा जो प्लाझ्मोडियम आहे ना सोन्या, हा काय आहे? प्लाझ्मोडियम हा एक आदिजीव आहे. ठीक आहे, काला आजार घ्या लेशमॅनिया, त्याच्यामुळे हा स्प्रेड होत असतो. ठीक आहे, किंवा निद्रा रोग घ्या. ठीक आहे, तर यासारखे स्लीपिंग सिकनेस, हे सगळे आजार हे आदिजीवामुळे होणारे आजार आपल्याला दिसून येतात. सिमिलर फंगल डिसीजेस सुद्धा आपल्याला दिसतात पहा मित्रांनो. आणि फंगल डिसीजेस मध्ये म्हणजे कवकांमुळे होणारे आजार, जसं खरूज असेल, खरूज हा कवकामुळे होतो. गजकर्ण, नायटा, गोलक्रमी, हे गोलक्रमी आजार नाहीये, गोलक्रमीमुळे ऍक्च्युअली होतो. याला गोल रिंगवर्म असं आपण म्हणतो. तर हा जो आजार आहे, खरूज असेल, गजकर्ण असेल, नायटा असेल किंवा रिंगवर्म असेल, यासारखे डिसीजेस मित्रांनो हे कवकांमुळे होतात. म्हणजेच दे आर फंगल कॉझिंग डिसीजेस. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. आता हे फक्त आपण आजच्या सेशनमध्ये जेवढा काय भाग पाहिला मित्रांनो, तो फक्त आणि फक्त रोगांच्या प्रकाराविषयीची माहिती आहे. मी नेक्स्ट लेक्चर पासून सिरीज सुरू करतोय आणि प्रत्येक रोगाच्या विषयी आपण खूप डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की एखादा डिसीज आहे समजा, एखादा रोग आहे समजा, तर त्या रोगाचे नाव काय काय त्याच्यात आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिले रोगाचे नाव पाहू, त्याच्यानंतर त्याचा रोगकारक पाहू, की कशामुळे हा रोग पसरतोय, रोगकारक कोण नाही याचा, त्याचं नाव काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याचे सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे मोड ऑफ इन्फेक्शन, त्याचा प्रसार कसा होतो याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. प्रसारानंतर त्याचा परिणाम शरीरावर कुठं होतो, प्रत्येक रोगाचा एक विशिष्ट ठिकाणावर परिणाम होतो. कोणते रोग हे पचन संस्थेवर परिणाम करतात, कोणते रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करतात, ते आपण पाहू. नंतर त्याची चिन्हे व लक्षणे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, साइन अँड सिम्पटम्स सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू. नंतरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत साइन अँड सिम्पटम्सच्या नंतर अतिशय महत्वाचा जो भाग असेल तो म्हणजे त्या रोगावर काही लसी असतील तर त्या आपण पाहणार आहोत. ठीक आहे, लस म्हणजे काय? प्रिकॉटिव्ह मेजर. व्हॉट इज मीन प्रिकॉटिव्ह मेजर? काय म्हणतात याला? प्रतिबंधात्मक उपाय म्हणतात. लस म्हणजे की हा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे, हे आहे ते. आणि सगळ्यात शेवटी आपण त्या रोगाच्यावर काही उपचार असतील तर त्या उपचारांचा सुद्धा अभ्यास करणं, म्हणजे अतिशय डिटेलमध्ये आपण एक प्रत्येक रोग आपण अभ्यासणार आहोत. याच पॅटर्नने आपण हे रोग अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, खूप डिटेल असेल. जर आय होप असं मला वाटतं की जर तुम्ही हे शेड्यूल सगळेच्या सगळे व्यवस्थितपणे हँडल करत गेलात
तर मित्रांनो, मला वाटत नाही तुमचा या पार्टवर कुठलाही क्वेश्चन चुकेल. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मी करेल. आपण सर्वांनी यूट्यूब सेशन्सला लाईव्ह राहा. बिलकुल इथून पुढे लाईव्ह राहू. आज यूट्यूब सेशन लाईव्ह होणार होतं, पण योगायोगानं थोडा टेक्निकल इश्यू आला, त्यामुळे मी हा व्हिडिओ आता अपलोड करत आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या सेशनमध्ये आपण थांबू. जाता जाता पवन देशपांडे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत सर्व टाईपच्या बॅचेस, मग ते ग्रामसेवकसाठी, मग ते आरोग्यसेवकसाठी टेक्निकल बॅच ऑलरेडी चालू आहे. तर ती बॅच तुम्ही अवेल करू शकता, माहिती घेऊ शकता. बाकी आरोग्यसेवकची बॅच मी स्वतः कंडक्ट करणार आहे आणि खूप लवकर उद्यापर्यंत ते परवापर्यंत ही बॅच सुरू होईल मित्रांनो. ठीक आहे, उद्या परत आपण भेटू एका नवीन भागमध्ये. भेटू तोपर्यंत थँक्यू, नमस्कार, जय हिंद.